नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पहिल्यापासून कुठलाही हप्ता न आलास किंवा तुम्हाला मागील काही हप्ते जमा न झाल्यास तुम्ही आता या पद्धतीने तक्रार नोंदवू शकता आणि तक्राराची तुमची नोंद घेऊन तुम्हाला लगेच हे हप्ते देखील जमा होणार आहेत। याबद्दल आता वेबसाईटवर अत्यंत महत्त्वाची अपडेट देखील सुरू झाली आहे। आता ही अपडेट काय आहे, यामध्ये तुम्ही कशी तुमची तक्रार नोंदवायची, तुमचे पैसे कसे जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला सर्वात आधी ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होणार आहे। तर मित्रांनो, वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करून तुमचा पासवर्ड आणि जो काही तुम्ही मोबाईल नंबर टाकला तो टाकून लॉग इन करायचा आहे। त्यानंतर वरती तुम्हाला तक्रार या पर्यायावर क्लिक करायचं आहे। बघा, वरती प्रोफाईलच्या शेजारी तक्रार नावाचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे। यामध्ये तक्रार सूची देखील तुम्ही पाहू शकणार आहात। आता यामध्ये ॲड ग्रीव्हन्स हा पर्याय तुम्हाला दिसत आहे। या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ॲड ग्रीव्हन्स केल्यानंतर या ठिकाणी तक्रार प्रकार यामध्ये तुम्ही तक्रारचा कोणता प्रकार आहे ते देखील निवडू शकता। आता यावर क्लिक केल्यानंतर बघा, खाली माय ॲप्लिकेशन्स आणि कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनबद्दल माहिती लिहायची किंवा दुसऱ्या एखाद्याची फ्रॉड तक्रार आहे तुम्हाला माहिती आहे ती करायची आहे का, तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्याची एखादी तक्रार देता येणार आहे। आता मी या ठिकाणी कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन क्लिक करतो। जे दुसरे एक मी फॉर्म भरला होता त्याची मला तक्रार जाहीर करायची आहे किंवा तक्रार यांना द्यायची आहे। आता मला काय दाखवायचं यामध्ये बघा, नवीन फॉर्म भरायचा आहे की नवीन फॉर्म तुमचा पेंडिंग पडला आहे का, किंवा ॲप्लिकंट हा वारलेला आहे का, किंवा फ्रॉड आहे का, किंवा अदर काय आहे हे देखील तुम्ही सर्व या ठिकाणी माहिती लिहू शकता। हे बघा, नॉट एलिजिबल ॲप्लिकंट इज गेटिंग बेनिफिट म्हणजेच की जी तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात परंतु तुम्ही यामध्ये एलिजिबल नाही असा हा याचा अर्थ होतो। त्या ठिकाणी फ्रॉडचा असा अर्थ होतो। ॲप्लिकेशन पास्ट अवे, ॲप्लिकंट पास्ट अवे म्हणजेच की वारला आहे, किंवा ऑदर तुम्ही या ठिकाणी ऑदरवर क्लिक करायचं आहे। ऑदरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं, तक्रारचा प्रकार काय असणार आहे तुमचा, त्यासोबत तक्रारची श्रेणी कुठली असणार आहे, तुमचा या ठिकाणी अर्ज क्रमांक तुम्ही अर्ज करताना जो तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक क्रमांक मिळाला असतो त्याला अर्ज क्रमांक म्हणतात। जर तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये फॉर्म भरला असेल, नेट कॅफेमध्ये भरला असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा अर्जाचा क्रमांक तुमचा घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव असेल, पत्ता असेल, जिल्हा असेल, तालुका असेल किंवा गाव असेल, मतदारसंघ, महानगरपालिका, ही सर्व जी माहिती असणार आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमची व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायची आहे, जेणेकरून कुठलीही माहिती या ठिकाणी तुम्हाला चुकवायची नाही। अन्यथा तुमची तक्रार ही त्यांच्याकडे व्यवस्थित जाणार नाही आणि तक्रारीचं तुमचे निवारण देखील मिळणार नाही। म्हणून तुम्हाला पिनकोड असेल, तुमचा मतदारसंघ असेल, अशी सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायची आहे। मी या ठिकाणी सर्व माहिती टाकलेली आहे। माहिती टाकल्यानंतर वर्णन करा हा अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचे सर्व माहिती लिहायची आहे। तुम्हाला या ठिकाणी किती हप्ते मिळाले आहेत, तुम्ही फॉर्म कधी भरला होता, किंवा तुम्हाला कुठलेच पैसे मिळाले नाहीत का, तुमचा कोणता हप्ता बंद झाला आहे, जी काही तुमची तक्रार असणार आहे ती तक्रार तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे। आणि या ठिकाणी कागदपत्र अपलोडचा देखील ऑप्शन आहे, ते देखील तुम्ही अपलोड करू शकता, नाही केलं तरी चालणार आहे। आणि तुम्ही पुराव्यासाठी अपलोड देखील करून घ्या, जेणेकरून हे चांगलं आहे। आणि नंतर तुम्हाला खाली सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमची तक्रार या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तक्रार तुमची या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्सचा नंबर देखील असा या पद्धतीने मिळणार आहे। हा ग्रीव्हन्सचा नंबर मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या तक्रारचे कुठपर्यंत तक्रार तुमची निवारण झाले आहे का, तक्रार कुठपर्यंत गेली आहे याबद्दलची देखील सर्व माहिती तुम्ही घेऊ शकणार आहात। आणि ही एक अत्यंत महत्त्वाचा बेनिफिट तुम्हाला यामध्ये असणार आहे। आता हे ज्यावेळी तुमचं सबमिट होणार आहे त्यावेळी ही संबंधित विभागाकडे जाणार आहे। संबंधित विभाग याबद्दल खात्री करून घेणार आहे। आणि जर यामध्ये तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला लाभ बंद झाला असेल तर तुमचा लाभ हा त्वरित चालू केला जाईल आणि तुम्हाला पुढील हप्त्याच्या वेळी मागील देखील सर्व हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी असणार आहे। आता या ठिकाणी बघा, स्टेटस इन प्रोसेस दाखवत आहे। तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर इन प्रोसेस म्हणजेच की तुमची कंप्लेंट प्रोसेसमध्ये झालेली आहे। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।